हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी हितकारी आणि महिलांसाठी विशेष करून उपयोगी असे वेगवेगळे व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. परंतु आजचा जो विषय ना, वरचे सगळे फायदे तुम्हाला करून देणार आहे. येस, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की 3 पांढरे विषय आहेत ते तुम्ही आहारातून पूर्णपणे वगळायला हवेत. तर ते पांढरे विषय म्हणजे साखर, मीठ आणि मैदा. त्यातील साखर बंद केल्याने आपल्याला काय फायदे होतात? कारण साखर हा बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय. साखर बंद करणे म्हणजे काहीतरी मोठा त्याग आपल्याला करावा लागणार आहे. मग माझं कसं होईल असं बऱ्याच जणांना वाटत असतं. हा एक बदल जर तुम्ही केला ना, तर मी गॅरंटी देते की 21 दिवसात तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल आणि इतरही अनेक फायदे तुम्हाला होतील. साखर बंद करायची म्हणजे नक्की कशी आणि काय काय बंद करायचं? किती दिवसात रिझल्ट दिसतील? पोटावरची चरबी आणि वजन खरंच कमी होईल का? इतर त्याचे काय फायदे होतील? हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. बरेच जण मला प्रश्न विचारत असतात की डिटॉक्स ड्रिंक घेतलं, एक्सरसाइज केली तरीही वजन कमी होत नाही. आता जर तुम्ही सकाळी डिटॉक्स ड्रिंक घेतलं आणि संध्याकाळी समोसा, वडापाव खाल्लं, साखर चहा तुम्ही घेत आहात, तर तुमचं वजन कसं कमी होईल? तर कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है. मी एका शिल्पा शेट्टीच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की तिने गेल्या 17 वर्षात एकदाही काजू कतली खाल्लेली नाहीये, जे की तिला लहानपणीपासून तिचा सगळ्यात फेवरेट मिठाई होती. आपल्याला शिल्पा शेट्टी सारखं सुंदर दिसायचंय, एवढं वय झालं तरी तिचं एज कसं दिसत नाहीये असं आपल्याला वाटत असतं. परंतु तिने केलेला त्याग, तिने घेतलेली मेहनत, तिनेच काय, तिच्यासारखे अनेक सेलिब्रिटी हे खूप जास्त मेहनत घेत असतात, डाएट स्ट्रिक्टली फॉलो करत असतात. त्यांचा मनावर पूर्ण ताबा असतो आणि त्यामुळे त्यांचं इच्छित ध्येय ते प्राप्त करू शकतात. अवघड नाहीये, आपण देखील ते नक्कीच साध्य करू शकतो. चला तर मग या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता काळ बदलला आहे. पूर्वी जे वार्धक्यात आपल्याला आजारपण दिसायचे ते अगदी तरुण वयात आणि लहान मुलांमध्ये देखील दिसत आहेत. जसं की स्थूलता आहे, डायबिटीस आहे, बीपीचे आजार आहेत, डिप्रेशन आहे, मानसिक इतर आजार आहेत, हार्मोनल डिस्फंक्शन आहे. ते अगदी टीनेज मुलांपासून आपल्याला दिसतात. त्याचबरोबर पेडियाट्रिशियन देखील सांगतात की आजकालचे जे छोटे मुलं आहेत लहान, ते जास्त जे गोड खातात ते खूप जास्त हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात. तर हे साखर इतकी धोकादायक आहे. हे सगळे व्याधी होण्यामागे देखील कुठे ना कुठे अतिरिक्त प्रमाणात साखर आपल्या आहारात घेणे हे देखील कारण असू शकतं. साखर म्हणजे फक्त पांढरी रिफाईंड शुगरच नाही. जे पॅकेट फूड आहेत, जसे की बेकरी प्रोडक्ट्स आहेत, एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याचबरोबर जे काही पॅकेटमध्ये येतं ना, तुम्ही इन्ग्रेडियंट्स चेक करा, त्यामध्ये शुगर लिहिलेली असते. तर ते कुठलाही पदार्थ हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यात शुगर टाकलेलीच असते. त्यामुळे हे सगळे पदार्थ देखील आपण आहारातून बंद केले तरच साखर बंद केल्याचे पूर्ण फायदे आपल्याला मिळणार आहेत. आता साखरेला ऑप्शन गुळ घेऊ का, मध घेऊ का, खडी साखर घेऊ का? साखर बंद म्हणजे हे सगळे पदार्थ बंदच आपल्याला करायचे आहे. साखर बंद केल्याने काय काय फायदे होतात? सगळ्यात पहिला फायदा तर तुमची चयापचय क्रिया सुधारते. साखर ही तुमच्या शरीरात इतर जे अन्नपदार्थ तुम्ही घेतलेले आहेत त्याचं पचन व्यवस्थित होऊ देत नाही आणि त्यामुळे अपचनाचे निर्णय विकार होतात. आजकाल जे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. आणि जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असेल, गट हेल्थ जर चांगली असेल, तर तुमचं ब्रेन देखील चांगलं काम करतं. त्यामुळे तर डायजेस्टिव्ह सिस्टीमला सेकंड ब्रेन ऑफ द ह्युमन बॉडी असं म्हणलेलं आहे. साखर बंद करणे हा बेस्ट पर्याय आहे. हा महत्वाचा फायदा म्हणजे पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी. आता चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला तर सुरुवात होतेच, परंतु त्याचबरोबर साखर न घेतल्यामुळे जी साठलेली चरबी आहे ती ऊर्जेत रूपांतर होते. त्यामुळे जी साठलेली चरबी आहे ती मेणासारखी वितळायला सुरुवात होते आणि हा सगळ्यात बेस्ट फायदा आहे. त्यामुळे ज्यांना स्लिम ट्रिम दिसायचंय तर त्यांनी 21 दिवस जरी साखर बंद केली तरी नक्कीच त्यांची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल. महत्वाचं म्हणजे शुगर लेवल कमी होण्यासाठी. जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा प्री डायबेटिक कंडिशन मध्ये तुम्ही असाल, घरात कोणाला हिस्ट्री असेल मधुमेहाची आणि जर तुम्ही आत्ताच साखर बंद केली तर तुम्ही कधीही डायबिटीस टाईप 2 मध्ये विशेष करून त्याचं कन्व्हर्जन होणार नाही आणि तुम्हाला मधुमेहापासून तुमचं संरक्षण होईल. पुढचा महत्वाचा फायदा
फायदा म्हणजे हार्ट साठी. तर तुमची हार्ट हेल्थ ही देखील आजकाल जपणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर अतिरिक्त साखर असेल तर हार्टचे निर्णय आजार होण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याचं देखील प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद केली तर तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर निघतं. अटॅकचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. ते 50% पर्यंत कमी होतं जर तुम्ही साखर आजच बंद केली तर. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे आजकाल फॅटी लिव्हर, सिरोसिस होण्याचं आजार होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर साखर जर तुम्ही बंद केली तर ती पचण्यासाठी जे आपल्या लिव्हरला अतिरिक्त ऊर्जा, एनर्जी खर्च करायला लागते ती वाचते आणि त्यामुळे लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी देखील मदत होते. एजिंग प्रोसेस तुम्हाला डिले करायची असेल तर साखर बंद केली तर नक्कीच हा अँटी एजिंग इफेक्ट तुमच्यावर होतो. महत्वाचा फायदा म्हणजे साखर जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतली तर कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन तुमच्या शरीरात व्यवस्थित होत नाही आणि आजकाल अगदी तरुण वयात देखील हाडांचे दुखण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हाडांची झीज लवकर होत आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी हे आधी वार्धक्यात दिसून यायचं ते आता तरुण वयात देखील दिसून येत आहे. जर तुम्ही साखर बंद केली तर हे सगळे तुमच्या लक्षात येईल की तुमचं हाडं दुखणे, अंग दुखणे हे सगळं कमी झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी. आजकाल स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन हे खूपच कॉमन झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे, राग येणे हे देखील प्रमाण वाढलेलं आहे. साखर जर तुम्ही बंद केली तर ह्या सगळ्या इमोशन्सवर तुमचं कंट्रोल यायला सुरुवात होईल. तर चहा किंवा कॉफी तुम्ही घेतल्यावर तुम्हाला एनर्जेटिक फील होतं, परंतु ते थोड्या वेळापुरतं असतं. दिवसभर ती एनर्जी टिकत नाही. जसा दिवस पुढे जातो तसं तुम्हाला लो फील व्हायला सुरुवात होते. फिजिकली आणि मेंटली तुम्ही थकता. परंतु जर साखर बंद केली तर तुम्हाला दिवसभर ती उत्साह, ती एनर्जी टिकून राहते आणि दुपारच्या जेवणात बरेच जण गोड घेतात. त्यावेळेस तर दुपारी झोप खूप जास्त येते, आळस येते आणि त्यामुळे अजून तुमचा कफ वाढतो, वजन देखील वाढतं. त्यामुळे तुमचं दुहेरी नुकसान होतं. बंद केल्यामुळे कायमस्वरूपी जर तुमची बंद केली तर तुमची स्मरणशक्ती वाढेल, त्याचबरोबर तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळायला सुरुवात होईल. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. बंद करणं सोपं आहे का? तर हो, सोपं आहे. सगळ्यात पहिलं तर आपल्या मनाचा निर्धार हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मनाशी ठामपणे ठरवा की मला साखर बंद करायची आहे. एकदम बंद करणं शक्य नाही तर कमी कमी करा. 1 चमचा साखर घेत असाल चहामध्ये तर अर्धा चमचा करा. बाकी सगळे मिठाईचे पदार्थ अवॉइड करा. कारण की काय होतं की थोडं जर खाल्लं ना तर साखर अशी आहे ना ती अजून खावीशी वाटते. आपल्याला पण 2-3 दिवस तसं होणार आहे. फार तर फार 7 दिवस तसं होईल की आपल्याला साखरेची आठवण होईल. स्वीट खावंसं वाटेल काही तर आपल्याला तो कंट्रोल राहणार नाही. परंतु एकदा का 7 दिवस तुम्ही कंटिन्यू साखर बंद केली तर कायमस्वरूपी तुम्ही ती बंद करू शकता. तुम्हाला कुठलेही पदार्थ खावेसे वाटणार नाहीत आणि कुठलीही सवय आपण लावल्यानंतर 21 दिवस कन्सिस्टंटली फॉलो केली तर ती सवय आपली कोणीच बदलू शकत नाही. आपण स्वतः देखील नाही. तुम्हाला जे चॅलेंज आहे ना ते पहिले 3-4 दिवसच आहे. त्यावर जर तुम्ही ताबा मिळवला नक्कीच 21 दिवस तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. साखरेची आठवण आल्यानंतर तुम्ही काय खायचं? तुम्ही नॅचरल स्वीटनेस खाऊच शकता. जसे की फ्रुट्स आहेत. फ्रूटमध्ये पण अति गोड नाही, पण पपई तुम्ही खाऊ शकता. हे सगळ्यात चांगलं फ्रूट आहे. मी नेहमी सजेस्ट करते. चवीला चांगला आहे. साखर खाल्ल्याचे त्याने तृप्तीची भावना पण येते. पोट भरल्याचं पण फिलिंग आहे आणि त्याने वेट लॉस देखील होतं. तसेच इतर ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे खजूर आहे, खारीक. हा जर 7 दिवसाचा आणि त्यानंतर 21 दिवसांचा टप्पा तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला तर वरचे सगळे फायदे तुम्हाला दिसतील. तुमचं वजन कमी होईल, तुम्हाला छान उत्साह वाटेल, फ्रेश वाटेल, तुमची कार्यक्षमता वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि खूप छान तुम्हाला वाटेल. श्रावणापासून आपले पारंपरिक सण सुरू होतात. निनाय गोडाचे पदार्थ घरामध्ये बनवले जातात आणि आपल्याला साखरेच विषयी काहीच तेव्हा वाटत नसतं. त्यामुळे आपल्या घरातले सगळेजण जरी गोड पदार्थ खात असतील तरी आपलं मन त्यात जाणार नाही आणि त्याबद्दल आपल्याला वाईट देखील वाटणार नाही. मला स्वतःलाच तो बदल जाणवेल. तुमची मेंदूच तशी तुम्हाला आज्ञा देईल की नाही काही बिघडत नाहीये माझं साखर नाही खाल्लं तरी, उलट मला आहे तसं छान वाटतंय आणि मला दीर्घकाळ चिरतरुण आणि स्लिम आणि फिट राहायचंय. त्यामुळे हा एक बदल हा तुमचं आयुष्य बदलणारा ठरणार आहे. हवं तर व्हिडिओ पाहिल्यानंतर 1-2 दिवस वेळ घ्या आणि मग साखर बंद करायचा निर्णय घ्या आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आय होप हा इंटरेस्टिंग विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत
शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. थँक्यू.